यंदा आपले कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर, जे कंपनीचे मालक, ज्यांना आजपर्यंत फक्त ऐकून होते किंवा काही फक्त फोटोच पाहिले, अशा सगळ्यांना गोल्डन चान्स आहे. संभाजीनगरला स्वतः आपले गॉडफादर येत आहे. दुसरी शक्यता जवळपास झाल्यात जमा आहे किंवा अजून प्रोटोकॉल अपूर्ण आहे. आपले जे प्रोडक्ट ऑल इंडियामध्ये आयुष मंत्रालय सांगून आपण देतो, तर स्वतः आयुष मंत्रालयाचे मिनिस्टरच आपल्या प्रोग्राममध्ये येत आहेत. प्रतापराव जाधव साहेब, त्यांना आता लेटर वगैरे देण्याचं काम चालू आहे. आपलं त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं काम चालू आहे. त्यांचं शेड्यूल बघतात, त्याचा ग्रीन सिग्नली, त्याच्यानंतर सगळी व्यवस्था असेल. बघा आता MD सर येतील, प्रताप जाधव सर येतील, दोन डायमंड एक्झिक्युटिव्ह येतील, दयानंद सर येतील, हे सगळे लोक येणार. कारण जिथं महादेव आहे तिथं सर्व मंदिर राहतील. हां मग राहतीलच की नाही, सगळी सेना राहील, सगळी फौज राहील, सगळी बारात राहील. महादेवाच्या वरातीमध्ये सगळे येणार. पण त्याच्यामध्ये आपण आणि आपली फॅमिली महत्त्वाची, सर्व पती पत्नीसह, आईवडिलांसह, मुलांसकट त्या कार्यक्रमाला यायचं. आज मागचा ड्रीम डे आहे, हा पण ड्रीम डेच आहे. त्याला नाव फक्त उडान आहे. कारण ह्यावर्षी कंपनीचा ड्रीम डे नाही आहे, त्याला आपण उडानमध्ये कन्वर्ट केलं. आणि त्याचा म्हणजे जेवढे उडान झाले भारतामध्ये, यांचा सगळ्यांचा संगम, समाप्ती हा संभाजीनगरला आहे. आणि म्हणून सर त्या ठिकाणी येत आहेत. सर आत्तापर्यंत कुठल्याही उडानमध्ये गेले नाहीत, जाणार पण नव्हते. पण आम्ही सांगितलं तर संभाजीनगर हे सेंटर आहे पूर्ण महाराष्ट्राला. सगळे महाराष्ट्राचे लोक इथे येऊ शकतात. जवळपास आपला 30,000 लोकांचा कुंभमेळा आहे. 30,000 लोक म्हणजे जो ड्रीम डे पाहिला त्याचा अर्धा प्रोग्राम आज आपल्या इथं होणार आहे. आता तुम्ही ड्रीम डेला इथून तिथपर्यंत आले होते, तर जायला एक दिवस, यायला एक दिवस, 500 रुपये, 300 रुपये काय असेल ते, हे तुम्हाला तुमच्या दारात आहे. आता सगळे सोलापूर येतील, कोल्हापूर येतील, गुजरात येईल, छत्तीसगडपर्यंत येणार आहे, नागपूरपर्यंत येणार आहे. या सगळ्यांपेक्षा जवळची टीम असेल फक्त तुम्ही हा. तर ह्या प्रोग्रामला कसं कॅश करायचं हे सगळं तुमच्यावर आहे. आणि तरी पण जर तुम्हाला 4दा मेसेज, 4दा झूम मिटिंग घ्यावी लागत असेल, पास बुक करा, तर मी म्हणतो तुम्हाला अजून याचं गांभीर्य लक्षात आलं नसेल. तुम्ही असं काही समजायचं नाही. आपल्या गावात आहे म्हणून आपण शेवटच्या दिवशी पण पास घेऊ, हा तुमचा मोठा गैरसमज होऊ शकतो. इथं पास होऊ शकतं 31 डिसेंबरपर्यंत किंवा 1 जानेवारीपर्यंत एंड होण्याची शक्यता आहे. कारण आता सगळे उडानचे बाकी ठिकाणी होते, तिथे खर्च पण मोठे होते, मग त्यानुसार तिथं पास होता. इथं मी गॅरंटी घेतली, सर इथं पास सगळ्यात कमी ठेवा. इव्हेंट जरी 30-35 लाखाचा आहे खर्चाचा, कमी पैसे पडले तर मी देईन. पण ते 400, 450, 500 रुपये लावता. पहिलं जे तिकीट स्टार्टिंग आहे ते फक्त 200 रुपये ठेवलं आहे. कुठेही 200 रुपये तिकीटचा मॅसेज नसेल, तुम्ही दाखवून द्यायचं पुऱ्या भारतातला. हा पहिला प्रोग्राम आहे जो 200 रुपये आहे. 200 रुपये डिस्ट्रीब्युटरला, 300 रुपयाचा पास जो आहे रँक होल्डरला, त्याला VIP सेगमेंटमध्ये बसवणार आहेत. TC to ZTC VIP सेक्शनमध्ये आणि STC नागो व्हेरी VIP द फर्स्ट फ्रंट सेक्शनमध्ये, कारण त्यांना स्टेजवर यायचं आहे. तर या दृष्टिकोनातून 200, 300, 500 तुम्ही ज्या ज्या लेवलला आहात, ज्या ज्या रँकला आहात, जी टीम असेल, यांचे 200, 300, 500चे पैसे तुमचे STC अँड अबाउट लिडरकडे एवढ्या 8 दिवसामध्ये पाठवा. तोपर्यंत आता फक्त पास बुक करा. आता फक्त फिगर द्या, म्हणजे एक अंदाज येईल की तुमचे किती पास राहणार आहे. तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमच्या टीमचे फॅमिली मेंबर्स, इथं आणायचं कोणाला, स्वतःची फॅमिली, डाऊनलाईनची फॅमिली, ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर, नॉन ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर, स्टॉप, स्लोली, असे सगळे आपल्या गावातले आणि आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात जिथं पण टीम असेल, ही सगळी महाराष्ट्रातील टीम आणायची आहे. तुमचं कोल्हापूरला एक माणूस जरी असेल त्याला पहिले आणायचं, सोलापूरची टीम पहिले आणायची.